ते ओय शांते, ओय शांते, बोल ना माय काकी, बोल काय म्हणतो ती व? हा, तू माझ्या घरी गेली असेल मला पाहाले, पण मी काही माझ्या घरी नव्हती. मी म्हटलं बाई गंगाले, पार्वतीले, रश्मीले चल म्हणलं बाई, लय दिवस झाले म्हटलं आंब्याच्या आमराईतनी गेली म्हटलं, तर आली बाई आंब्याच्या आमराईत. तू एकदम इथं कशी काय आली माय? हो ना बिचारे शांते, त्या घरून आली बाई. त्या घरी बिचारी ह्या दोघी जणी आलत्या ना, पार्वती आणि रश्मी, अशा पलटून सांगितलं नाही मले का बा शांताबाई घरी नाही, इथे आमराईत गेली का काही म्हणलं हेक्कड आहे बाई, या दोघी जणी एवढे हेक्कड आहे व म्हाताऱ्या माणसासोबत असं काय करावं? असा कुठनेपणा म्हाताऱ्या माणसासोबत नाही करावं बापा. कुठं भोगन नाही, कुठं भोगन म्हटलं नाही व, लक्षात गिक्षात नसून राहिलं त्याच्या. नाही त्या सांगते ना, सांगते ना, बरं जाऊ दे. उलीच्या गोष्टीचं टेन्शन नाही घ्यायला लागत. उलीच्या गोष्टीनं नातं खराब नाही करायला लागत, समजून घ्यायला लागते. हो माय, मोठ्या माणसानं समजून घ्यायला लागते नाही का, शेवटी लहान लहानच राहते. म्हणजे मोठ्याचा नाही मान आणि लहानाचा करा अपमान, नाही का? जाऊ दे ना माय काकी व बापा, जाऊ दे ना. काय म्हणत होती तू? अव माया कलावतीसाठी चांगलं सुशिक्षित स्टँडर्ड लेवलचं स्थळ आलं, स्थळ. चाट म्हणा त्या स्थळ आले. हो, चांगली चाट म्हणा. काहीतरी वांडायपणा करते. अमाय बाई, हो का व? कोण आणलं एवढं चांगलं स्थळ? शांते पाय, तुला विश्वास नाही होयन? अहो आपले दुश्मन असून आपल्यासोबत चांगला वागते, त्या काय म्हणे आम्हाला काही नाही करायला लागत म्हणे, तुला पटलं तर करजो म्हणे. एवढं चांगलं पोरग आहे म्हणे, कलावती सोबत आमचं दुश्मनी जरी असेल म्हणे, तरी पण माया भावानं रिश्ता आणलाय म्हणे. म्हणजे काजलच्या भावानं, काजलच्या नवऱ्याच्या बहिणीनं, समजा काजलच्या नवऱ्याच्या, सॉरी काजलच्या बहिणीच्या नवऱ्यानं रिश्ता आणला आहे. आणि एवढं चांगलं पोरग आहे म्हणजे, शिकलाय, सवरलाय, कुवारा आहे. आणि त्याची अट आहे म्हणते का त्याला लग्न झालेलीच पोरगी पाहिजे म्हणते. आता अशी अट काऊन आहे हे मला माहित नाही. ते म्हणे तुम्हाला पटलं तर कर्जा म्हणे, नाही पटलं तर नका कर्जा म्हणे, विषय खल्लास आहे म्हणे. अशी म्हणे ते म्हणे. आणि एवढं मस्त पोरगा आहे म्हणे, एवढं मस्त पोरगा आहे म्हणे, का एवढं देखणंही आहे म्हणे, पैशाला काही कमी नाही म्हणे. असं असं सांगे. घरी तर 4-5 नोकरच आहे म्हणे काम करायला. हाय बाई काजल कमला, थुकून टाक. ते स्थळ आहे ना अशी थुकून टाक. कारण की मी जमेतोपर्यंत सांगतो ना, त्या कोणाच्या बद्दल चांगला विचार करू शकत नाही. आणि राहिली गोष्ट कोणासाठी पोरग पाहायचं काम त्याच्या हातात आलं, आणि त्या जर तू यासाठी स्थळ आणत असन, तर तुला ते गोष्ट इकून ऐकायची, मी तर ऐकायची नाही बाई, वरतून डोक्याच्या वरतून जाऊ द्यायची बाई. पण तुला ऐकलं तर इकून ऐकते, इकून सोडते बाई. कारण की ह्या दोघी जणी चांगल्या नाही आहे, ह्या चांगलं स्थळ आणू शकतच नाही. तुला सांगून राहिली हो बाई काकी. हो, राहू देव माय गंगे. हो ना, तर मांग कमलाच्या भावाच्या इकडून रिश्ता आला होता म्हणते, एवढं चांगलं पोरग होतं म्हणते. तुला तर त्या पोरीसाठी ठेवलं म्हणते. माया पोरीसाठी आणणार होती तर आणलं असतं नाही तुला. मग चांगलं पोरग होतं तर त्या पोरीला देशील असं म्हटलं म्हणते. मला का माहित नाही काय? आता इकून तिकून कोणी चांगलं करते त्यातही काळ्या घालतं काय? माय कोण सांगे बाबा तुले? कोण सांगे म्हटलं असं उलट तिलट? कोण सांगे हो तुले असं उलट तिलट? कोण सांगे म्हटलं? पाय काकी, तुला सांगून राहिली मी, माया पोरगीले चांगला देखना पोरगाही भेटते, पैशाही चांगला भेटते. कारण की माय पोरगी जगासोबत गोड आहे, सगळ्या गोष्टीला चांगली आहे. तिच्याबद्दल कोणी काही वाईट करूही नाही शकत, आणि मी तिचं वाईट होऊ देणार नाहीये. आणि राहिली गोष्ट त्या पोरीसाठी आलं आणि ते मला चांगलं दिसलं म्हणून मी ठेवलं, अशातली काहीच गोष्ट नाही आहे. कोणती लबाड होती सांगणारी तिले कधीच चुकी नाही राहीन. ते कधीच चुकी नाही. असे भांडणाचे कामं करते ना, चुकी नाही राहीन. तुला सांगून राहिली मी कधीच भेदभाव करत नाही. त्या पोरीसाठी चांगलंच पाहणार आहे, वाईट पाहणार नाही. अजूनही पाहूनच राहिलो आम्ही. ते पोरगं वाईट होता म्हणून घरापर्यंत आणलं नाही, असं उलट तिलट सांगणार तुला कमला काजलच होय, बाकी दुसरं कोणीच नाही होय. हे मी तुला सप्पा सांगतो, गॅरंटी देऊन. काय ना घे ना शकून हे पाय हो बाई, कोणी कोणाचं वाईट करत नसते गंगे. तू सांगून राहिली माय, आता खरं असेल तर आपल्याला माहित आहे काय? आता त्या खोट्या बोलून राहिल्या का खरं बोलून राहिल्या? तू कशी त्या जागेवरून शेंदूर लावून राहिली का त्याचं असं आहे, त्या खराबच पाहते. आता तू नाही काही गडबड केली असं म्हणून आलेच नाही ना ते घरापर्यंत. आता सांगून राहिली का पोरग बेकार आहे? पहिले सांग काय माझं गावभर पेटून द्यायचं का पोरग लय चांगला आहे, पोरग लय चांगला आहे. आता सांगून राहिली माय पोरग चांगलं नाही आहे, जाऊ देते. मला काही करायला लागत बापा. त्या बोलावून राहिल्या त्या म्हणे, त्या बैठकीत त्या मैत्रिणीला बसू जो म्हणे, त्याला पटलं तर कर्ज म्हणे, नाही पटलं तर नको कर्ज म्हणे. आणि तुम्हाला सांगायला आली बापा का आता माहित उद्या पाहुणे येऊन राहिले पावाले, तुमच्या सर्व जणीला माझ्या घरी या लागते करू लागले. नाही आले तर मग पाहिजा सगळे जण ये जा. मी मोठी आहे तुमच्यापेक्षा, माझ्या मान ठेवजा बापा. तुम्हाला वाटलं तर ये जा, नाही वाटलं तर नका ये जा, मी पाहून घेईन. धन्य हो माऊली, चुकलं वय मायावलं, चुकलं व बापा चुकलं. बलाव त्याच्या मतानच कर, सगळेजण चांगलंच पाहत असते, कोणीच वाईट नसते पाहत. आम्ही वाईट केलं आजपर्यंत, बस जाऊ शकतो. चल बाई शांती, तूच एक समजदार आहे. या दोघीचे यायचे दिवस का चांगले आले तर हेकड बोलून राहिला माझ्यासोबत. जाऊ दे बापा. जैशा परी आहे तैशा परी राहे, कौतुक तू पाय संचित्ताचे. मला काही नाही करायला लागत बापा. न कडाची व्यंकटी मांडवता या भूता. मी चालली बाई घरी. शांती यायचो, तुला सांगून राहिली मी. काय माय गंगा, तू बी बापा ह्या म्हाताऱ्या माणसाच्या मागं लागतं. अव प्रेमानं समजून सांगा लागते. 4था आश्रम लागला तिले, आता वयान ते बच्चा होऊन राहिली. जरासं प्रेमाने घ्या लागते. काय माय नुसतं सारे बोकारतच नुसतं. पाय माय शांताबाई, कोणताही आश्रम लागू तिले, हे मायापेक्षा वयानं मोठी आहे. तिला सर्व गोष्टी कळल्या पाहिजे. तिला एकच पोरगी आहे, ती चांगली चुकात पडली पाहिजे. ह्या दलिंदरीच्या हाताने तिची जर सोयरीक होत असन तर आम्ही त्या सोयरीकीत पडत नाही. स्पष्ट तुला सांगून राहिलो. राग येऊ का लोभ येऊ शांते, आम्ही त्या गोष्टीसाठी त्यासोबत फुगलं राहीन, पण आम्ही वास्तविक मध्ये चांगलं राहीन. पण त्या गोष्टीत त्यासोबत इन्व्हॉल्व आम्ही होणार नाही. सांगून राहिली. रश्मी पहिलीच फुगली. रश्मीने मला पहिलेच सांगितलं ह्या सर्व कारनामा तिचा वाला. येत माहिले का लेक बापा. शांताबाई खरंच बाई, खरंच तुला माझ्यासाठी लई केलं, पण मी
तू यासाठी काही करतो म्हटलं तर मी तुले हाच हट्ट करन का शांताबाई. तू तिच्या मनात पडू नको, तू फसून जाशील. बस मला हेच म्हणायचं, बाकी काहीच नाही बाबा शांताबाई. आई काऊन काय झालं बोंबलाले? काय झालं म्हणजे? माझा मोबाईल कुठे लपवला तू? ना माझा मोबाईल कुठे लपवला? माया मोबाईलवर हुन्नस न खुन्नस नको काढ तू. माझ्या मोबाईलवर सांगून राहील तुले मी. तू ना का माझ्या मोबाईलवर खुन्नस काढली तर त्या मोबाईलच तुले पटकतो चांगली. तू माया असो का काही असो, 70,000चा मोबाईल आहे तो 75,000चा. माहित पडलं तुला आजपर्यंत? माहित पडलं काय? मला मोबाईल कामशीर आहे तो. पुढे चालून मी मोबाईलवर काम करणार आहे. आणि तुला तो मोबाईल कुठे लपवला लवकर सांग. उरावर बसूच खात करणं लवकर लग्न. फोन कायले पाहिजे? फोन कायले पाहिजे म्हटलं? का 17 फिरवतं काय? 17 फिरवाले उदास धगडे. काय हो बाई, तुला लग्नाची घाई झाली असं ना, तू लग्न करून टाक. उद्या करायचं आत्ताच करून टाक. त्यासाठी नवरा पाहतो मी, जवान पाहतो चांगला, म्हाताराईने पाहत. करते का तू लग्न? लई लग्नासाठी झुरणी पडून राहिली हो तू. मायापेक्षा तुला जास्त घाई आहे. तुला करायचं आहे का लग्न? मला तर असंच वाटते, माया लग्न करून देशील ना तू, घरात भरवशील. मला हेच वाटते, बाकी दुसरं काहीच नाही वाटत. भली नालाय काय हो तू? पोरगी म्हणायला लाज वाटते तुला? पोरगी म्हणायला लाज वाटाले? मला माहित मोबाईल कुठे गेला तर बिलकुल मोबाईल मागायचा नाही. बिना मोबाईलची राहू नाही शकत काय? बिना मोबाईलची राहू नाही शकत काय म्हटलं? काय हो बाई, मोबाईल पाहासाठीच असते. मोबाईल घरात घालून ठेवासाठी नसते. तो असा शोकेस साठी ठेवासाठी नसते. त्याला युज करायसाठीच मोबाईल असते, सांगून राहिली मी. आणि काऊन घेतला ना, काय घेतला, काऊन घेतला तू ना? तू मला सांग ना, तुला एखादा नवीन मोबाईल घेऊन तुला गप्पे शप्पे मारायला पाहिजे का कोणासोबत? सांग, आणून देतो नवीन. अव पहिला वाला साजरा सुद्धा तुझ्या नवरा हे अशीच करे असेल ना तू तिथं. एखाद्या डायनवानीच करे असेल ना तू तिथं. म्हणून तर माय बाबाच्या उरावरीन बसली. व काय सांगून राहिली तू? तुझ्या गुण नाही ना, सुद्धा गुण सुद्धा असाले. गेली कोणी माझ्या जागेवर? माझ्या जागेवर चाललं लागत होती ना. माझा संसार तुला पूर्ण करायला लागत होता. मी इनकम्प्लीट सोडून आली होती ना, तू कम्प्लीट करती. माझा संसार कंटिन्यू ठेवती. मी जेव्हापासून टाकून आली तेव्हापासून कायले माझ्या जवळ आली? मी म्हटलं माझ्या जवळ ये म्हणून माझा संसार करायला जाती. मोठी सांगून राहिली. लग्नाच्या पहिलेच म्हटलं होतं. त्याच्यात मस्त का दिसलं होतं मला का हा माझ्या लायकीचा नाही आहे म्हणून, तरी मला त्याच्या गळ्यात बांधलं. जाय बैल त्याच्यासोबत आहे ना, गाडव होती मी तवा. बांधून दिलं गळ्यात, फाशी देऊन दिली. सुदाने बुदाने काहीच ढंगाचा नाही. जास्त नको बोलू, वाणाय तोंडे. जास्त बोलाले तू. गुण सुद्धा आहे का? नाही गुण सुद्धा आहे का म्हटलं? नुसतं मोबाईल घेऊन बसते, चाय जायते, पोया जायते. एवढा भार काय असते त्या मोबाईल मध्ये? हो, पाहासाठी असते मोबाईल, पण त्याचे लिमिट असते ना. येऊन जाऊन का बसली मोबाईल पाहत? आई आई आली कोणती कोण का बसली मोबाईल पाहत? आता कुठे गेली तू? माझा मोबाईल कुठे आहे ते सांग मला. कोणाला दिला तुला माझा मोबाईल? त्या मोबाईल मला माहित नाही बाईवन, मला काही विचारवी नको. आणि मी आता गेली शांताबाईच्या घरी. शांताबाईच्या घरी मी गेली गोष्टी करायला. त्या मोबाईल मी घेतलाय नाही, काहीच नाही. घरातच पाय मी काय घेऊ त्या मोबाईल. असं पाय, माझा मोबाईल का दिसला नाही आई? तुझी सोन्याची पोत गहाण ठेवून मी दुसरा मोबाईल घेऊन सांगून राहिली. तो मोबाईल माया नाही होय. 75,000चा दुसऱ्याचा मोबाईल आहे तो. माझ्या मैत्रिणीचा, माझा तो मित्र आहे त्याचा मोबाईल होय. आणि माया मोबाईल त्याच्या जवळ आहे 10,000चा. आणि त्याचा मोबाईल जर हरवला तर एवढी लायकी तुही नाही, लायकी माही नाही आहे तेवढी 75,000 रुपयाचा मोबाईल द्यायची. आई मी खरंच सांगून राहिली आई, लिटरली आई. मले तू धाकात पाडू नको. माई जर ताई पायातली मस्तकात जाईल ना तर पूर्ण घर मी दफा करून टाकन. सोन्याची पोत काय गहाण ठेवतो? मला गहाण ठेवणं, पुरं घर गहाण ठेवून दे. हे गहाण ठेवतो, हे गहाण ठेवतो. तुला गहाण नवरा ठेवून दिला त्यावाला. नवरा गहाण ठेवला तिकडे, चालली दुसरा नवरा करायला. तरी म्हणे तुझ्या भाऊ म्हणे मला, त्या भाऊ म्हणाले मला लाज वाटते. माया पोरग म्हणे मला, आई हे पोट्टी सुधी नाही निघन म्हणे. पहिलं झाली तेव्हाच म्हटलं त्यानं, हे पोट्टी सुधी नाही निघत म्हणे. आई म्हणे पाय म्हणे बिलकुल लय सिच्च काय म्हणे, फालतू कामात जास्त राहील म्हणे. तसंच झालं. कायची फालतूची कामं केले व नाही, कायची फालतूची कामं केले. पोरग आहे म्हणून झाकू झाकू ठेवतं. 3 बायका मोडल्या आणि त्याच्या चौथी उजागरीची करून दिली. मला सांगून राहिली का तू? मी जर एवढी पैणारी असती ना, लग्नाच्या आधी पयाली असती आणि लग्न झाल्यावर 2 वर्ष अजून थांबली नसती, कधीचीच पयाली असती. आता इथंच भरून घेतला असता. सांगून राहिली मी तुले मी आई. माझ्यासारखी पोरगी संस्कारी पोरगी नाही आहे. बोलत जरी रंगारंगीची असन पण गुणानं अजूनही चांगली आहे. मोठी सांगून राहिली माया नवरा चांगला आहे म्हणते. वा वा वा, विचारते मा तू मायाच होय ना? मायाच आली का ब्रह्म राक्षसीन होय तू? मला माहित नाही त्या मोबाईल कुठे आहे. उद्या परवा पाहुणे येणार आहे पाहाले. बस त्या पाहुण्यासाठी तयार हो जो. चांगलं स्थळ आहे हाव म्हणजो, चांगलं चेहऱ्यावर रोनक ठेवजो. त्या मोबाईलचे पाहुणे येऊन गेले का त्याजवळ मी तो मोबाईल देऊन देईन. आता तू पूर्ण घर साफसूफ कर, मस्त चांगली तयारी कर, ब्युटी पार्लरला जाय, मी पैसे देतो. सगळ्या गोष्टींना मेडिक्युअर पेडिक्युअर जे काही असते, कोणतं क्युअर आहे, फेशियल वगैरे, क्लीनअप वगैरे सगळं करून येईन. चांगली सुंदर दिसली पाहिजे आणि चांगल्या पोऱ्याच्या गळ्यात तुले फाशी लावतो. बस विषय संपला. जेव्हापर्यंत माझ्याजवळ मोबाईल येत नाही तेव्हापर्यंत मी तयारही नाही होत. ते पाहुणे आले तर उभ्याने शिवाय घेऊन हाकलीन मी, ते सांगून राहिली. आणि ते पाहुणे कोणाच्या इकडून रिश्ता आला तो? कोणाच्या इकडून येऊ रिश्ता मी आणून राहिली. घरात बसजो, चांगलं पोरग हाय हाव म्हणजो आणि चांगली तोंडावर स्माइल ठेवजो, चांगली मटकून येजो. ते चांगल्या घरचे आहे, स्टँडर्ड लेवलचे आहे. आपली तेलच्या नखाची बराबरी होत नाही बाई, म्हणून सांगून राहिली. एकदम सुसज्ज सुशिक्षित पोरगा आहे. जेवढी तू शिकली नाही आहे, जेवढी तू लायकी नाही आहे, त्या लायकीच्या वरती तुला पोरग भेटणार आहे. म्हणून बाई चांगली राहायचो. मग 75,000चा काय 2-4 लाखाचा मोबाईल सोबत वागवशील तर कोणी काही म्हणणार नाही तुला. एक काम कर, मी तुला पैसे देतो. मेडिक्युअर पेडिक्युअर मस्त
तू आता हे झाली ना, काय म्हणते, म्हातारी झाली ना, जवान होऊन ये आणि माझ्या जागी तुले बसवतो मी आणि तू चांगली हात जो. तुले दाता बसून देतो मी आणि तूच त्याला नवरा करून घे. पण माझ्या मोबाईल मध्ये तू वापस दे बाई, नाही तर तू त्याच्यासोबत लग्न करून घे. विषय खल्लास. काय माय नवरा नवरा खेळणं लावलं, माया नवरा तू काढतो, तुझ्या नवरा मी काढतो. नवरा 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 काय नवरा डवरा व्हायचं. नाक बाई पोट्टी बापा हे एवढी बोलायला वाणा आहे. एवढ्या रंगाचं आपल्याकडून बोलणं नाही होत बापा. आपल्याकडून एवढ्या रंगाचं बोलणं वाले. जाय चालली. मोबाईल दे ना. हा हॅलो. हा बोला ना बोला. अच्छा अच्छा हो का. अच्छा तर मी सांगत आहे, जेव्हा मुलगा इथे येईल ना तेव्हा बिलकुल त्याला ड्रिंक नाही करू द्यायची. तुमचा मुलगा खूप हँडसम बघायला आहे. तुम्ही घरचे म्हणजे फाटकेच आहे, मला माहिती आहे. तुमचं घर पण खूप चांगलं आहे, पण तुम्ही लोकांच्या भरोशावर जगता हे सुद्धा मला माहित आहे. आणि मला हे सुद्धा माहित आहे की तुम्ही दुसऱ्याच्या भरोशावर जगता आणि ते महिन्याचे फक्त तुम्हाला 15,000 देतात आणि त्या 15,000 तुम्ही 5 जण जगता. आणि 15,000 रुपयात काय होणार आहे, शेवटी गरीब तर गरिबीची परिस्थिती. तुम्हाला मला हे सुद्धा माहित आहे तुम्हाला एक टाइमचं खायला नाही भेटत. पण तुम्ही थोडंसं एक्स्ट्रा लेवलचे स्टँडर्ड दाखव जा. म्हणजे मुलीच्या मायनं पसंत केलं पाहिजे आणि अशी जबरदस्तीच केली पाहिजे की ह्या मुलीसोबत ह्या मुलासोबत मला लग्न करायचं आहे म्हणजे करायचं आहे असं काहीतरी दाखव जा. आणि पैशाचा थोडासा घमंड दाखव जा. जमेल तर एखादी गाडी वगैरे करून घे जा बुकिंग. लागेल तर त्याचे पैसे पचवून टाक जा. गरीब आहे म्हणून मग द्यायचेच नाही लागेच तर. हो हो पोरीची जिंदगी बर्बाद करायची आहे ना, त्यासाठी कसं आहे ना, ते मुलगी जिथं लात मारून तिथं पाणी काढते. म्हणजे माझा म्हणायचा अर्थ आहे का बा तुम्ही जितके गरीब आहे ना, ते मुलगी जर तुमच्या घरात आलं 15,000 रुपये महिन्यात तो आणि 15,000 रुपये ती महिन्याची किंवा 20-30,000 रुपये महिन्याची ती पोरगी कमावू शकते. म्हणून तुमच्या घरात 30-40-45,000 रुपये महिना कसा पण येईल आणि तुम्ही खरंच खूप सुखी होऊन जाल. म्हणजे पोरग सुखी नाही पोरगी सुखी आहे. तुम्ही पोरीला घरी न्या. पोरगी ऑलराऊंडर काम आहे ते सगळे. हो आणि इतके छान कपडे घालून येजा ना की बस असे म्हणजे तुम्हाला पाहून ते मोहित झाले पाहिजे. मोहित सर्वांनी हो म्हटलं पाहिजे. तुमचे संस्कार दाखव जा. थोडंफार गरीबाच्या घरी असं वेगळं नागडं भेट म्हणजे तुम्ही असं रिॲक्ट करता की तुम्ही गरीबाच्या घरी आले आणि तुम्ही खरंच खूप श्रीमंत आहे. आणि असा थोडासा फेक फाक बंगला दाखवून दे जा. पोरीच्या मागं काय आहे, शेजारचे लोक आहे आणि तिचा तो वांडा आहे भाऊ टकलावाला. काय ग त्याचं काही नाही, तो म्याड आहे. तिच्या मागं तो काही लागत नाही आहे. तिच्या मागं फक्त तिची माय आहे जे की म्याड आहे. तिला कसंही उल्लू बनवू शकतो आणि मुलीला काय आहे जबरदस्ती त्याला ढकलून देईल. पण मुलगी हुशार आहे मात्र. तर मुलगी चकव्यात सापडली पाहिजे, ती चकवीच्या बाहेर गेली नाही पाहिजे. या गोष्टी तुम्ही नम्रपणे पालन कर जा. पोरगी काय म्हणा, पोरगी अशीच म्याड आहे म्हणा, थोडीशी उडान टप्पू आहे म्हणा ती म्हणा. आणि काय आहे म्हणा तुम्ही थोडीशी खूप छान दाखव जा म्हणा स्वतःला म्हणा. म्हणजे कसं आमची मुलगी एकदम अट्रॅक्ट झाली पाहिजे तुमच्याकडे. आणि हो तुम्हाला सांगत आहे, तुमचा मुलगा जर कमी ड्रिंक पेत असेल त्याला आता कमी पिऊ द्या. जसं लग्न झालं लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून इतके ड्रिंक पाजा इतके ड्रिंक पाजा की ती मुलगी तुमच्या घराला पुढे नेईल. ते घर टाकून नाही येईल, ती तुमच्या घराला पुढे नेईल लंबकरण. म्हणजे खूप हायफाय बांध तुम्ही. आणि हायफाय झाल्यावर तर ऑब्विसली त्याला मग दारू किती पेला तरी मग काही काळजीच नाही ना तुम्हाला. म्हणून ते तुमच्या घरी आली का इतकं दारू पाजा इतकं दारू पाजा का तो दारू पिऊ पिऊ सगळं काही भान विसरून गेला पाहिजे. मस्त देवासारखा झाला पाहिजे दारू पिल्यावर. हो ठीक आहे ना ठीक आहे. चलो भाई चला जीवनात काहीतरी चांगलं काम करताय नाही का. आपण सोयरिकीची कामं करताय म्हणजे आपण किती अगं बाई आपण असे सोयरिकीची काम आपल्याला शोभत नाही ग. म्हणजे याचाच अर्थ असा होतो की आपण खूप एजेड आहे. मला बाई चांगलंच नाही म्हणत आहे, पण जाऊ द्या दुसऱ्याची जिंदगानी बरबाद करण्यात कसलं एज बघायचं नाही का. खरंच बाई पण आपण म्हणजे सोयरिकीचं घुसलो ना तर मला सोडून आलं का मी झाली मावशी आणि तू झाली मोठी आई असंच वाटत आहे. नाही तर तू किती जवान मी किती जवान म्हणजे आपण असा 20-20 वर्षाच्याच दिसतो. चला मी देवाला खूप विनंती करतो मे बी आपण आपल्या कामात सक्सेसफुल होऊ. कलावतीची जिंदगी नरकापेक्षा बत्तर करून टाकू असा माझा हौसला आहे. आणि कसं आहे ना हे सगळं केल्यावर आपण हे सगळं जे करत आहे इथून काही दिवस माहितीये का म्हणजे आता शांताबाई सोबत म्हणजे शांताबाईची जी टीम आहे ते आपल्या कोणती शशिकला बाईले म्हणाल का कमलाच्या नांदी लागू नका, कमला खराब बाई आहे. काजलच्या मागं लागू नका, काजल खराब बाई आहे. तिच्या मागं लागा तर पोरगी फसून टाका. पण काय आहे ना हे ऐकणार नाही शशिकला बाई. आता लग्न तिच्यासोबत करून देणार आणि त्यांच्यासोबत पटणार. म्हणजे शांताबाई पासून ते तुटून जाणार शांताबाईच्या टीम कडून आणि इकडून ते जुडून जाणार. पण इकडे जुडून काही फायदा नाही राहणार कारण की पोरगी फसणार आहे. मी तर खूप छान काम करणार आहे. हा राऊंड फिगर ते असं होणार आहे की आपल्यासोबत तिचं चांगलं कॅचअप होणार आहे लग्नापर्यंत आणि शांताबाई पासून ते तुटणार आहे. म्हणजे कसं आहे त्यांच्याकडे लक्ष देणार कोणी राहणार नाहीये. कलावतीचं लग्न त्या भामट्या सोबत होणार आहे. तिची जिंदगी नरकापेक्षा बत्तर होणार आहे. नंतर मग लग्न झाल्यावर ते घरी तिच्या मायला सांगतात. मग तिला माहित पडेल का शांताबाई चांगली होती आणि काजल कमला वाईट होत्या. आपल्यापासून ते तुटून जाणार. पण शांताबाई तिला जवळ नाही घेणार कारण की शांताबाईच्या मैत्रिणी नाही ना आपलं ऐकलं नाही हिच्यामध्ये तर पडू नको असं काहीतरी ते होणार आहे मला माहित आहे. शांत 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 किती घाईघाईने बोलत आहे आपण. पण खरंच ना बाई माझ्या वहिनी म्हणत होत्या वहिनी म्हणे माझी वहिनी कसं आहे कोणाचं बेकार काम करायचं असलं तर माझ्या वहिनीला सांगा लागते. माझी वहिनी 2 मिनिटात बेकार काम करते. म्हणून माझ्या
माझ्या बहिणीच्या वाटी कोणी जात नाही बाई, म्हणून तशीच मी आहे. माझ्या वाटी कोणी गेलं का मी त्याचा बदला घेतल्याशिवाय राहत नाही. तर कलावतीचा बदला म्हणजे कलावतीची जिंदगी नरकापेक्षा बत्तर करणं. आता कलावती डबल वापस येणार माझ्या घरी आणि चौथं पाचवं लग्न करणार, म्हणजे तिला याच्यापेक्षा बत्तर मुलगा भेटेल. तिच्याजवळ हा लास्ट चान्स आहे. जसं कसं इंजिनिअरिंग मध्ये लास्ट अटेम्प्ट असते नाही का, नाहीतर थर्ड इयरला ऍडमिशन नाही भेटत, तसंच तिचा फर्स्ट नवरा झाला, सेकंड नवरा झाला, थर्ड नवरा झाला, फोर्थ नवरा झाला, सिक्स्थ नवऱ्याला येलेलं आहे तकलीफ जाईल. म्हणून ह्या परीक्षेत पास झाली पाहिजे, नाही झाली तर मग चांगलीच फसणार आहे. हो बाई बापा, आजकाल लोक काही व्हिडिओज नाही पाहून राहिले. हो ना बाई, कोणतं काय माहित बापा काय झालं आणि काय माहित, त्याला जाऊ दे, त्याची मर्जी म्हणा नाही का शेवटी. हो ना काजल, खरंच बाई आज खूपच छान वाटत आहे खरंच. कमला, रस प्यायला ये म्हणलं मा. तेच ना, तू हापशीवर बसत होतास, आईस्क्रीम खात होतास, मी रस पेत होती. हो तेच तेच, कमला रस प्यायला ये म्हणलं मा. तर चला मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ? जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर भेटूया आपण उद्याच्या भागामध्ये. नमस्कार, गुड नाईट.